मीच त्यांना सुचवलं ॲक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजे, प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प्स आमच्याकडनं मदत मिळेलच, कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात, पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू. पण मला वाटतं त्यांनी कुलगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि चालू केल्या पाहिजेत. त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या. काय नेमकं त्यांनी तुम्हाला बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या. आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय. उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिलपर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय. त्याच्यापुढे नेमकी काय भूमिका असेल? नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, आज 12वीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला. पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय. त्याच्यामुळे मला ती पुण्यात आली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ड्रग्सचं प्रमाण तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला, गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत, ते अपयशी ठरते. 4,000 कोटीचं ड्रग्स सापडत असेल, गुन्हेगारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावरती वाढतीये, गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यांनीच घातलंच पाहिजे ना, गृहमंत्री आहेत ना. पण आम्ही प्रामुख्याने कुलगुरूंकडे आलो, ज्यांनी त्यांच्या हद्यात जे आहे ती कामं त्यांनी चालू केली पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ, आम्ही राज्यपालांकडे जाऊ, पण शेवटी ह्यांच्याकडे येणं आमचं कर्तव्य होतं, कारण अनेक वेगळे विषय होते, ते मांडणं गरजेचं पण होतं. त्याच्यामुळे ड्रग्सचं प्रमाण हे कमी होईल. हे पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून आमची काय मदत लागली त्यांना आम्हाला लागणार नाही. जसं साहेब बोलतात की त्यांना शेवटी तुम्ही 24 तास त्यांना मोकळा हात दिलात तर तुम्हाला महाराष्ट्राचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. हे मला कसं माहिती, तुम्ही म्हटलं की सत्ता नाही, हे मला कसं माहिती. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे कमी पडतात का? कारण सातत्यानं अशा घटना घडतात दिसतात. तुम्ही इकडे या ना, ह्यांनी सेम प्रश्न विचारला, इकडे या. सेम प्रश्न विचारला. मला वाटतं गृहमंत्री म्हणून हो, जर एका शहरामध्ये 4,000 कोटीचे ड्रग्ज सापडत असतील तर हो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून PhD साठी विद्यार्थ्यांची जी 2 वेळा पूर्वपरीक्षा घेण्यात आली, त्या दोन्ही परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठच नापास झालेलं आहे आणि आता सेट विभागाची सेट संदर्भातली एप्रिलमध्ये परीक्षा आहे आणि जे पदभार ज्यांच्याकडे आहे त्यांना अजूनही चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पदमुक्त केलेलं नाही. या सगळ्या संदर्भात देखील काही चर्चा झाली का? नाही, काही नाही, पण हा विषय मला आता कळला, मी बघतो हा विषय. नाशिक आणि नगर उपकेंद्राबाबत काय उत्तर दिलं? नाशिक आणि नगर बाबत एप्रिलपर्यंत काम संपेल, चालू होईल. काल आपण बोललो ना, एप्रिलपर्यंत काम चालू होईल. सर, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आता फोटो दाखवले की जेवणामध्ये झुरळ सापडतायत, दगड सापडतायत, ते कोणत्या रिफॅक्टरी मधलं आहे, कोणत्या विभागाची ती मेस होती, त्या संबंधित काय तुम्हाला माहिती त्यांनी दिलेली? 6 आणि 7 हे माझ्याकडे माहिती आली, जे हॉस्टेल आहेत 6 आणि 7 जे माझ्याकडे माहिती आली, तिकडची ही परिस्थिती. आणि मला वाटतं तिकडे त्या मठातनं जो प्रसाद येतो ते खातात. आणि आज पण ते बोलत होते की आम्ही CSR कडनं प्रयत्न करतोय, कोणाला तरी कुठच्या तरी संस्थेला आम्हाला द्यायची इच्छा आहे. मी बोललो कुलगुरू म्हणून, मी कुलगुरू असतो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी भुकं ठेवलं नसतं. आपण तो ऑप्शन म्हणून ठेवू, पण तुम्ही कुलगुरू म्हणून इकडच्या विद्यार्थ्यांना क्वालिटी जेवण मिळेल ह्याची तरी मला वाटतं काळजी घेतली पाहिजे. राज्यामध्ये एवढे मोठे मोठे मेळावे बातम्या आल्यात की लोकसभेसाठी राजसाहेबांनी पुण्यातून लढणार म्हणून. पेपर मी नाही छापतो, तुम्हीच छापता. माझी इच्छा नाही, माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये. पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडीन, एवढी मी म्हणतो. कुठलं ठिकाण आवडेल? पुणे आवडेल तुम्हाला? कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल, मला कुठेही काही बनवलं तरी चालेल, सरपंच बनवलं तरी चालेल. जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार. तुम्ही आता सुरुवात झाली त्याची असं म्हणाला का? आज सुरुवात झाली असं म्हणाला? सुरुवात बरेच महिने झाली आहे. आज पुण्यातून सुरुवात झाली. मी तुम्हाला बोललो ना की गेले 2 वर्ष मी ह्याच्यावर काम करतोय. 8-9 जूनला 2022ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा, तेव्हा मुंबईतनं चालू केलं आणि तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं ही आमची प्रायोरिटी होती, जे आम्ही बरेच ठिकाणी केलं. तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन. पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मला आंदोलन करणं मला वाटतं गरजेचं वाटलं. तुम्ही असं म्हटलं की पुण्यातून पहिली केस घ्यायला मला आवडेल. पुण्यात जर पहिली केस झाली तर जर यांनी उत्तरं नाही दिली तर पुण्याची जर लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर तुम्ही लढणार का? साहेबांनी दिली तर नक्की लढेन, पण माझी इच्छा नाही. पोस्टर लागले जातात इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मनसेचे भावी खासदार म्हणून पोस्टर आहे. आता तुम्ही चर्चा पण सुरू आहे की भाजप बरोबर युती होणार आहे, तर मग कसं तुम्ही मनसेला? मी काही नाही बघत, कारण मी साहेबांशी बोलत असतो.
हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही, पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तरं देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो. पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत, आतापर्यंत कुठला असा उमेदवार तुमच्या नजरेत आलाय का? मी माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेब आहात मग मी त्यांना देईन आलाय का ते? ना. माझा अहवाल दिलाय त्यांना, ते जनतेसमोर मांडतील ना. पण आता युतीच्या चर्चा सुरू आहेत, भाजप सोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. मग परत कसं होतं? हे मोठे निर्णय आहेत, त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्यासमोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही. तुम्ही सकारात्मक आहात. लोकसभेच्या संदर्भात सभा वगैरे सभा वगैरे पुढचं काय नियोजन? सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच होती. पुण्यामध्ये 4 लोकसभा आहेत, पुणे जिल्ह्यात 4 लोकसभा आहेत. 4 लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या कोणत्या जागेवरती पुण्यात परत मी तुम्हाला सांगतोय मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं, सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं. कुठे कुठे लढणार हे ते ठरवणार. नाही, मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार का? हो नक्की. अरे म्हणजे नाही तर कुठच्या पक्षासाठी घेऊ. हो घेईन. चलन. पुणे लोकसभेची नाही, मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी, त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला. त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता तर विद्यार्थ्यांसाठी होता. बरं, शेवटचा प्रश्न विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण नाही झाल्यावर परत कधी येणार आहे आंदोलन करायला? निखिल